आता तू आराम कर म्हणून विहान बाहेर निघून गेला. सांज एकटीच विचार करत असते. कालपर्यंत सगळं काही ठीक होते. आज हे काय झाले? जो माझा बॉस होता, आता तोच माझा नवरा होणार आहे. हा विचार करत करतच ती झोपी गेली. इकडे सांजचे मम्मी पप्पा, विहानचे मॉम डॅड, समर, विधी, रिद्धी आणि विहान सगळे एका ठिकाणी बसले होते. आपल्याला उद्या एंगेजमेंटची तयारी करावी लागेल, विशाल म्हणाले. विहान, तुझ्या बिझनेस पार्टनर आणि मित्राला बोलून घे. आम्हाला आज इंडियामध्ये यायला सांग आणि सगळ्यात मेन मीडियाला इन्फॉर्म कर की राठोड ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सीईओ यांचे लग्न आहे. आपल्या घरचे हे पहिले लग्न आहे, त्यामुळे मोठ्या थाटामाटामध्ये लग्न होईल. उद्या संध्याकाळी एंगेजमेंट आणि परवा मेहंदी हळदीचा कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी संगीताचा कार्यक्रम आणि संडेला लग्न. विनायक अजूनही शांत होते. त्यांना समजत नव्हते काय करावे आणि काय योग्य आहे. विशाल आणि शालिनीने एकमेकांना बघितले. मग उठून विनायक आणि आरतीजवळ आले. विनायकराव, तुमची परेशानी आम्ही समजू शकतो, पण विश्वास ठेवा, आम्ही सांजची काळजी आमच्या मुलीप्रमाणे घेतो. जे व्हायचं होतं ते झालं. आता लग्नाची तयारी करा. तुमच्या सगळ्या पाहुण्यांना निमंत्रण द्या. उद्या एंगेजमेंट आणि 4 दिवसावर लग्न आहे. त्याची तयारी करायची आहे. विनायक यांनी एक वेळेस आरतीकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. आरतीला काय बोलावे समजत नव्हते. विहान येऊन त्यांच्या पायाजवळ बसला. मॉम, मी सांजवर खरंच खूप प्रेम करतो. मी तिच्यासोबत लग्न करणारच होतो, पण परिस्थिती अशी झाली की मला आत्ताच लग्न करावे लागेल. मी तिला नेहमी आनंदी ठेवतो. तिच्या डोळ्यामध्ये कधीही तुम्हाला दुःख किंवा अश्रू दिसणार नाही. हे माझे वचन आहे. शालिनी आरतीच्या बाजूला बसले आहे. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती आता माझी मुलगी आहे. आरतीने विनायकरावांकडे पाहिले. त्यांनी मानेनेच होकार दिला. विनायक म्हणाले, ठीक आहे. सगळेजण खुश झाले. आपण सगळी तयारी इथूनच करूया, विशाल म्हणाले. आम्हाला पण काही तयारी करायची आहे, मुलीचे आई बाबा म्हणून. विशालने विनायकरावांच्या हातावर हात ठेवला. आपण सगळे एकच कुटुंब आहोत. वेगळी तयारी कशाला करायची? इथून सगळी तयारी करूया. डॅड, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळी तयारी मी करून घेतो. फक्त तुम्ही सांजकडे लक्ष ठेवा. तिची तब्येत ठीक नाही आहे, विहान म्हणाला. मी तुमच्या मुलासारखा आहे. विनायक म्हणाले, हो बेटा, पण मुलीच्या आई वडिलांची कर्तव्य असतील ते आम्ही पार पाडू. विहान आणि समर एंगेजमेंटची तयारी बघायला गेले. विहान म्हणाला, समर, सगळी तयारी तुला करायची आहे. गेस्टच्या राहण्याची सोय आपल्या हॉटेलमध्ये कर आणि लग्नाचे सगळे ड्रेस आणि ज्वेलरी मिस्टर मनोत्रा यांच्याकडून घेऊया. त्यांना कॉल कर आणि मला संध्याकाळी भेटायला सांग. मिस्टर मनोत्रा हे फॅशन डिझायनर आर्टिस्ट होते. समरच्या एका कॉलवर
मिस्टर मल्होत्रा विहानला भेटायला आले. हॅलो मिस्टर राठोड, माझी आठवण कशी आली? विहान म्हणाला, माझे लग्न आहे 4 दिवसात, त्यामुळे तुम्हाला लग्नाचे सगळे कपडे डिझाईन करायचे आहेत. तुम्ही काही सॅम्पल दाखवा. कॉंग्रॅच्युलेशन्स, हे काही न्यू डिझाईन आहेत. तुम्हाला आवडतात का बघा, नाहीतर तुम्हाला कसे डिझाईन करायचे ते सांगा, मी बनवून देतो. विहानने सगळे ड्रेस सिलेक्ट केले आणि त्यांना सकाळपर्यंत तयार करण्यासाठी सांगितले. दुसऱ्या दिवशी एंगेजमेंटची तयारी सुरू झाली होती. आता 4 वाजले होते. सांजला तयार करण्यासाठी एक मेकअप आर्टिस्ट आली होती. विहानने खास करून सांजसाठी बोलवले होते. इकडे समर आणि अमर दोघे मिळून विहानला तयार करत होते. हळूहळू गेस्ट येऊ लागले. विशाल आणि शालिनी गेस्टचे स्वागत करत होते. विनायक आणि आरतीही होते. विहान अमर आणि समर सोबत हळूहळू चालत स्टेजवर आला. सांज येण्याची वाट पाहू लागला. तो आपल्या मित्रांसोबत बोलत होता, पण त्याचे लक्ष सगळे मेन डोअरवर होते. आणि तेवढ्यात सगळ्या लाईट्स ऑफ झाल्या. एकच डिम लाईट मेन डोअरकडे चालू झाली. चेनचा छान छान असा आवाज येऊ लागला आणि सगळ्यांचे लक्ष तिकडे वळले. विधी आणि रिद्धी दोघी मिळून सांजला घेऊन येत होते. सगळ्यांचे लक्ष सांजकडे गेले. बेबी पिंक कलरच्या लेहंग्यामध्ये एखादी परीसारखी दिसत होती. मॅचिंग ज्वेलरी, सांज खूप सुंदर दिसत होती. सगळेजण तिच्याकडे बघत होते. विहानची पावले आपोआप सांजकडे वळली. स्टेजवर येण्यासाठी तो आपला हात तिच्या समोर करतो. सांज नजर वर करून त्याच्याकडे बघते. विहान आज खूप हँडसम दिसत होता. तिच्या लेहंग्याला मॅचिंग ड्रेस, हातामध्ये एक महागडी वॉच. त्याच्याकडे बघत आपला हात त्याच्या हातामध्ये देते आणि वर चढण्यासाठी एक पाऊल उचलते. आणि तिचा तोल लगेच जातो. ती पडण्या अगोदरच विहान तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याकडे ओढतो. त्यामुळे ती त्याच्या छातीवर जाऊन आदळते आणि तिचे ओठ त्याच्या मानेला चिटकतात. तिथे एक लिपस्टिकचा निशाण पडतो. सांज खूप घाबरून जाते. विहानला हे लगेच कळते आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात करतो. रिलॅक्स सांज, काही झाले नाही. ती डोकं वर करून त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या मानेवर तिच्या लिपस्टिकचे निशाण दिसते. सांज त्याच्या मानेकडे इशारा करते. विहानला तिचे बोलणे काही समजत नाही. ती हळू आवाजात म्हणते, माझ्या लिपस्टिकचा निशाण तुमच्या मानेला लागला आहे. तो साफ करून घ्या. तिचे गाल एखाद्या टोमॅटो सारखे लाल लाल झाले होते. विहानला लगेच कळते ती ब्लश करते आहे. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो म्हणतो, हे माझ्या बायकोने दिलेलं आहे. माझ्यासाठी अनमोल आहे. मी त्याला मिटवणार नाही. त्याचे बोलणे ऐकून सांज हैराण होते, पण ती काही बोलत नाही. विशाल, शालिनी, विनायक आणि आरती सगळेजण स्टेजवर येतात. शालिनी विहानच्या हातामध्ये रिंग देतात. आरती पण सांजला रिंग देते. दोघे एकमेकांना रिंग घालतात. सगळीकडे टाळ्यांचा आवाज होते. सगळे गेस्ट हळूहळू जेवण करण्यासाठी निघून जातात. आता फक्त घरचे उरले होते. शालिनी म्हणता, आता तुम्ही दोघे जेवण करून
थोडा वेळ आराम करा. सकाळी मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी हळदीचा. त्यामुळे तुम्हाला एकमेकांना भेटता येणार नाही. अमर आणि समर, तुम्ही दोघेही विहानला घेऊन जा. त्याला जेवू घाला. ओके म्हणून समर, विहान आणि अमर निघून जातात. विहान जाते वेळेस एक नजर सांजकडे बघतो. सांजही विहानकडे बघते आणि लगेच आपली नजर खाली करते. सगळेजण जेवण करण्यासाठी टेबलाकडे जातात. जेवण करून आपल्या रूम मध्ये जाऊन झोपी जातात. सकाळी मेहंदीचा कार्यक्रम ची तयारी चालू होते. विधी आणि रिद्धी सांजला घेऊन येते आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू होतो. विहान आपल्या रूम मध्ये असतो. सांजच्या मेहंदीमध्ये विहानचे नाव लिहिले जाते. हसत खेळत मेहंदीचा कार्यक्रम संपतो आणि सगळेजण संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाची तयारी करतात. सांजला आराम करण्यासाठी रूम मध्ये पाठवण्यात येते. विहान सांजला बघण्यासाठी तरसत असतो. त्याला सांजला भेटता येत नाही, कारण विधीने मेहंदीच्या वेळेस फोटो काढून विहानला सेंड केले होते. सांज मेहंदी कलरच्या लेहंग्यामध्ये खूप सुंदर दिसत होती. विहानला तिला एकदा भेटायचे होते. आता संध्याकाळचे 7 वाजले होते आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी विहान आणि सांज दोघेही तयार होत होते. हळदीसाठी विहानला आणि सांजला बोलवण्यात आले. दोघेही येऊन आपल्या जागेवर बसले. शालिनीने विहानला हळद लावली आणि त्याची उष्टी हळद सांजला लावली. प्रत्येकाने येऊन आधी विहानला आणि नंतर सांजला हळद लावली. शालिनी म्हणाल्या, विहान, आता तू तुझी उष्टी हळद सांजला लाव. त्या कटोऱ्यातली हळद घेतली आणि सांजच्या गालावर लावली. तिचे अंग शहारून गेली. गाल लाजेने लाल झाले. आपला हात तिच्या पाठीवर आणि कमरेवर फिरवला. सांजचे पूर्ण शरीर थरथरून गेले. सांजनेही थोडी हळद घेऊन विहानच्या गालाला लावली. अशा प्रकारे हळदीचा कार्यक्रम संपला. सगळेजण आराम करायला गेले. दुसऱ्या दिवशी संगीत होता आणि नंतर लग्न. संगीताच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू होती. नवरदेवाकडचे वर्सेस नवरीकडचे असे कॉम्पिटिशन सुरू झाले, पण त्यामध्ये कोणीही जिंकले नाही, कारण सगळ्यांचे स्कोर सेमच होते. दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस आला. सगळ्यांची तयारी चालू होती. सांजची तब्येत ठीक नसल्यामुळे ती आपल्या रूम मध्ये आराम करत होती. 7 वाजता लग्न होते. सांजच्या रूम मध्ये 2 मेकअप आर्टिस्ट आल्या होत्या आणि तिला तयार करू लागल्या. विहान इकडे तयार होऊ लागला. लग्नाची सगळी तयारी झाली होती. हळूहळू गेस्टही येऊ लागले. भटजीने हळूहळू मंत्रोच्चारण सुरू केले. वधू आणि वरांना घेऊन यायला सांगितले. सांजची आणि विहानची एकदम रॉयल एंट्री झाली. दोघेही एकमेकाचा हात पकडून स्टेजवर आले. भटजीने त्यांना वरमाला एकमेकांना घालायला सांगितले. लगेच फेरे सुरू झाले. दोघांनी मिळून एकमेकांना 7 वचन दिले. कन्यादान करण्यासाठी सांजचे मम्मी पप्पा आले. त्यांना बघून सांजच्या डोळ्यात पाणी आले. विनायकाने आरतीचे अश्रूपण डोळ्यातून बाहेर निघाले. भटजीच्या सांगण्यावरून विहानने आपल्या नावाचे मंगळसूत्र सांजच्या गळ्यामध्ये घातले आणि सिंदूर भरला.
भटजी म्हणाले, विवाह संपन्न झाला. सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. विहानने आणि सांजने सगळ्यात अगोदर भटजींचा आशीर्वाद घेतला. मग विशाल आणि शालिनी यांचा आशीर्वाद घेतला. मग विनायक आणि आरतीचा आशीर्वाद घ्यायला गेले. सांज आणि विहानने खाली वाकून दोघांचाही आशीर्वाद घेतला. सांजच्या डोळ्यात पाणी आले होते. ती आरतीला मिठी मारून रडू लागली. जबरदस्तीचं लग्न, पण नातं इथूनच सुरू होतं. पुढच्या भागात पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.